नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण दुधे. स्वागत आहे तुमचं भूषण अकॅडमीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, इथिक्स पेपर मधला फार महत्वपूर्ण टॉपिक जो की सायकोलॉजिकल टॉपिक आहे, इमोशनल इंटेलिजन्स, ज्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता असं म्हणतो. ओके, हे बुद्ध्यांक नाही पाहिजे, ते बुद्धिमत्ता पाहिजे. भावनिक बुद्ध्यांक म्हणजे इमोशनल कोशंट आहे, जो की भाग आहे भावनिक बुद्धिमत्तेचा. तिथे भावनिक बुद्धिमत्ता, तर हा कन्सेप्ट काय की काय कोणते कोणते याचे कंपोनेंट्स आहेत हे आपण खूप एकदम शॉर्ट बट स्वीट वेनी बघणार आहोत. कारण आता एका दिवसात परीक्षा आलेली आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त उपयोग जो आहे याच्यावरती प्रश्न असणार म्हणजे निश्चितपणे असणार आहे. म्हणून कोणत्या कोणत्या बाबी लिहायच्या आहेत, कोणत्या कोणत्या बाबी आपल्याला टाळायच्या आहेत हे आपण तुम्हाला बघायचं आहे. सर्वप्रथम मित्रांनो, आपण जे युट्यूब चॅनलला सध्या बघतो आहोत तिथे तुम्ही असेच व्हिडिओ घेऊन येणार आहे. इथे तुम्ही आमचा जो ऍप आहे भूषण अकॅडमी नावाने, हा जो ऍप आहे तो ऍप आणि माझं टेलिग्राम चॅनल आहे हे जॉईन करून घ्या त्यामध्ये. ओके, सो मित्रांनो, आपण जर का बघतो ना, ते अनेकदा इथे काय भावनिक म्हणजे पहिले काय भावना आले, भावनिक बुद्धिमत्ता आहे ना, तर पहिले काय शब्द आला भावना. अनेक आधी पूर्वाग्रह असा होता की भावना ज्या आहेत ह्या निगेटिव्ह आहेत. म्हणजे जेव्हा पण कुठला पण आपण म्हणतो ना, कोणत्या भावनेच्या आधारे जाऊन आपण निर्णय नाही घेतला पाहिजे. ओके, असं म्हणतात त्याच्यामध्ये. तर भावना ज्या आहेत ह्या ऑब्जेक्टिव्हिटीला, इम्पार्शियलिटी, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये भावना जर का तुम्ही भावना प्रधान असाल तर तुम्ही इफेक्टिव्ह अधिकारी नाही असं आधी म्हणलं जायचं. बरोबर आहे. आणि त्याचाच निर्णय असा आहे की आपण जसं म्हणतो की आज आपल्याकडे मध्ये पूर्वाग्रह आहे जेंडर बाबतीमध्ये, की आपण म्हणतो की महिला ज्या आहेत त्या खूप जास्त काय भावनिक असतात. आणि म्हणून जर का तुम्ही बघितलं की आज जास्तीत जास्त मोठमोठ्या संस्थांच्या पदावरती तुम्हाला महिला जास्त आढळणार नाही. आपण जर का एक सर्वे आला होता डिलोइटचा 2013च्या आकडेवारीनुसार, तर शेअर मार्केट आहे की जिथे तर खूप जास्त अपडाऊन मार्केट होत राहतं, तर तिथे फक्त 18% महिला आहेत आणि फक्त 4-5% महिला आहेत त्या संस्थात जी आहेत ज्या उच्च पदावरती आहेत. अगेन आपण जर का बघितलं तर जगातली कुठली पण एमएनसी घ्या, 15% पेक्षा जास्त, 15 ते 20% पेक्षा जास्त, जबकि महिला पॉप्युलेशन 50% आहे. महिला वर्कफोर्स नाहीये किंवा ते महिला टॉप लेवलला नाहीये. त्याचं कारण काय की अनेकांना असं वाटतं की महिला या भावनाप्रधान असतात आणि भावनाप्रधान असल्यामुळे ते निष्पक्ष किंवा वस्तुनिष्ठ निर्णय नाही घेऊ शकत. हा जो चुकीचा पूर्वाग्रह आहे याला छेद देतोय हा कन्सेप्ट, ज्याचं नाव आहे भावनिक बुद्धिमत्ता. तो उलट म्हणतो की भावना असतात, निश्चितपणे प्रत्येकामध्ये भावना असतात, म्हणून तुम्ही कोणाला कमी किंवा जास्त भावनेवर लिखू शकत नाही. फक्त त्या भावनेचं आपल्याला रेग्युलेशन आलं पाहिजे. त्या भावना ज्या आहेत त्या आपल्याला चांगल्या वेळी टॅकल करता आल्या पाहिजे, त्याचं युटिलायझेशन करता आलं पाहिजे. तर उलट भावना तुम्हाला आणखी इफेक्टिव्ह बनवतात. असं का होतं मित्रांनो की अनेक आयआयटीएन्स वगैरे अधिकारी असतात, आयआयटीएम मध्ये पास झालेले, तिथे टॉपर राहिले, पहिल्या अटेम्प्ट मध्ये युपीएससी क्लिअर, पण त्याचं नाव सुद्धा माहिती पडते, त्याचे काम पण काही इफेक्टिव्ह राहत नाही. आणि तेच काही अधिकारी असतात की जे एकदम सामान्य शाळेतनं पासआउट झालेले आहेत, कोणी तर प्रमोटेड आयएएस झालेला असतो, पण तो खूप इफेक्टिव्हली एखादी गोष्ट राबवतो आणि चांगलं नाव कमवून जातो. का? कारण त्याच्यामध्ये जरी इंटेलिजन्स थोडी कमी असेल, पण त्याच्याकडे भावनिक बुद्ध्यांक जो भावनिक बुद्धिमत्ता आहे ती काय आहे, जास्त आहे. बरोबर आहे. तर मित्रांनो, आपण जर का बघितलं तर हा भावनिक बुद्धिमत्ता कन्सेप्ट काय सांगतो तुम्हाला, भावनिक बुद्धिमत्ता सांगतो की तुमचं भावना म्हणजे हार्ट, बरोबर आहे, आणि तुमची बुद्धिमत्ता याची सांगड, बरोबर आहे. तर दिस व्हॉट EQ प्लस IQ इज इक्वल टू इमोशनल इंटेलिजन्स, इज इक्वल टू EI, इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्ता. भावनिक बुद्ध्यांक प्लस फक्त आपला बुद्ध्यांक. ओके, त्याची बेरीज म्हणजे काय, भावनिक बुद्ध्यांक, भावना अधिक हे, दॅट इज अ इमोशनल इंटेलिजन्स. ओके, मग आता भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर बघा, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे की आपल्या स्वतःच्या इतरांच्या भावना ओळखण्याची, भावना काय करा, ओळखण्याची, स्वतःला प्रेरित करण्याची आणि स्वतःमध्ये भावनांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता आहे. आपल्याच नव्हे तर इतरांच्या सुद्धा. पहिले त्याला भावना ओळखा, त्याला काय करा, त्याचं नियम व्यवस्थापन करा, काय करा, स्वतःला त्यासाठी काय करा, प्रेरित करा. बरोबर आहे. हा, मग काय की भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, भावनिक व्यवस्थापन कौशल्य आहे जे भावना आणि तर्क यांच्यात समतोल राखण्याची क्षमता प्रदान करते. भावना आणि तर्क याच्यातलं काय समतोल राखण्याची जी प्रदान करते ती म्हणजे काय, भावनिक बुद्धिमत्ता. अशा प्रकारच्या समतोलामुळे एखाद्या व्यक्तीच्या दीर्घकालीन कार्यक्षमतेत लॉंग टर्म इफेक्टिव्हनेस येतं आणि आनंद यांच्यात वाढ होऊ शकते. मनुष्याच्या भावना ह्या हृदयाचा भाग आहे, तर बुद्धिमत्ता किंवा विचार करण्याची क्षमता मेंदूचा भाग आहे. बरोबर आहे. हा, मग या दोघांची जर का आपण सांगड घातली तर आपण आपल्या एखाद्या व्यक्तीच्या यशामध्ये ओके ती फार महत्वाची भूमिका बजावते. सरकारी कर्मचारी महत्वाची भूमिका बजावते. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे एखाद्याच्या निर्णयावर इतरांचा प्रभाव ओळखून निर्णय व्यवस्थापित करण्याची क्षमता. ओके, मग भावनिक बुद्धिमत्तेमध्ये कोणते कोणते घटक येतात, काय येतात ते आता आपण बघणार आहोत. तर नेमका सुरुवातीला हा जो मॉडेल आहे भावनिक बुद्धिमत्तेमध्ये पण 3-4 वेगवेगळे मॉडेल्स आहेत. मेयरचा मॉडेल आहे, डॅनियल गोलमनचा मॉडेल आहे, त्याच्या आधी पण एक मॉडेल आलेला आहे, पण तो सगळ्यात जास्त मॉडेल चालतो तो आहे डॅनियल गोलमनचा मॉडेल. डॅनियल गोल्डमनच्या मॉडेलमध्ये आधी सुरुवातीला 4 कंपोनेंट होते, त्यानंतर 5वा कंपोनेंट त्याच्यामध्ये जोडला गेला. ते 5 कंपोनेंट कोणते कोणते? पहिली गोष्ट, भावनिक बुद्धिमत्तेचा उपयोग काय, ती ताण कमी करते, कार्यक्षमते काम करण्यास काय मदत करते, सहानुभूती बाळगण्यास, आव्हानावर मात करण्यास तुम्हाला काय करते, मदत करणे. मग जेव्हा तुम्ही भावना चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची किंवा समजण्याची क्षमता विकसित करता, तेव्हा तुम्ही तुमची संवेदनशीलता अधिक चांगल्या प्रकारे मोजू शकाल.
बरोबर आहे. भावना जाणून घेण्याची व समजून घेण्याची क्षमता विकसित करता, तेव्हा तुम्ही संवेदनशीलता चांगलं बोलू शकता. त्यामुळे इतरांचे दुःख समजून घेणे सोपे होते. भावनिक बुद्धिमत्ता मेंदूला भावनिक दुविधा आणि संकटामध्ये निर्णय घेण्यास, इतर सामाजिक कार्यक्षम बनवते, जेणेकरून जीवनात संतुलन राखले जाते. आता मित्रांनो, आपण जर का बघितलं तर भावना प्रत्येकामध्ये असतात आणि आपण जर का बघतो की जेव्हा भावना एक्स्ट्रीम होते, जर का त्याच्याकडे रेग्युलेशन नसेल तर खूप भयंकर रूप त्याचं होतं. ओके, जसं आपण बघितलं तर काही लोक सुसाईड करून टाकतात. भावना जो एकदम निगेटिव्ह, एकदम एक्स्ट्रीम लेवलला आपण जाऊन काही लोक निर्णय घेतात, कोणी कोणाचं मर्डर करून टाकतो. सो इट इज व्हॉट, हा काय आपल्या मुलीचा कोणी बळी देऊन देतो याच्यामध्ये. आपल्या जर का आपण बघितलं तर हरियाणाचा जो केस आहे, हरियाणात बरेच असे केस होतात. ओके, की ते तिथे जो कन्सेप्ट आहे, कोणी लव्ह मॅरेज करतं त्याच्यामध्ये. ओके, खाप पंचायतचा जो काही हे होता त्याच्यामध्ये, की ते दुसऱ्या खापमध्ये जर का सेम खापमध्ये लग्न नाही होऊ शकत वगैरे वगैरे, तसा तो जो काही कन्सेप्ट आहे. तर तुम्ही जर का बघितलं तर हे इतके एक्स्ट्रीम लेवलला. तर मित्रांनो, जसं आपल्याला माहिती आहे की गॅस जी आहे ती म्हणजे आपली भावना. घरातला जो गॅस आहे सध्या खूप चर्चेमध्ये इराण युद्धामुळे, गॅस ही भावना आहे. आता गॅस एक्स्ट्रीम जर का झाला तर घरामध्ये स्फोटही होऊ शकतो, पण त्यासाठी गॅसला मेंटेन करण्यासाठी एक रेग्युलेटर असतो. तर हे तुमचा जो जीवनाच्या भावनांचा जो रेग्युलेटर आहे तो तुमचा इमोशनल इंटेलिजन्स आहे. तुमच्या जीवनाच्या भावनाचा रेग्युलेटर म्हणजे काय आहे? इमोशनल इंटेलिजन्स आहे. की जो भावना ज्या आहेत त्या कंट्रोलमध्ये आपल्या असल्या पाहिजे आणि त्या भावनांना आपल्याला मॅनेज करणं पाहिजे आणि निगेटिव्ह भावनाला त्याला पॉझिटिव्ह कडे टर्न आउट करणं पाहिजे. कारण निगेटिव्ह भावना म्हणजे कुठल्या? राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, या निगेटिव्ह भावना आहे. चांगल्या भावना आनंद आहे, प्रेम आहे, सहिष्णुता आहे, ओके, करुणा आहे, हे काय चांगल्या भावना आहेत. ओके, तर आपल्याला जे निगेटिव्ह भावना आहेत त्या कमी करून त्याला पॉझिटिव्ह भावनाकडे वळवण्याची जी क्षमता आहे ती म्हणजे काय? इमोशनल इंटेलिजन्स आहे. ओके, मग आता इमोशनल इंटेलिजन्स जो डॅनियल गोलमनचा मॉडेल आहे, तो मॉडेल कशा प्रकारचा आहे मित्रांनो? तर मित्रांनो बघा, याच्यामध्ये 5 कंपोनेंट, पण पहिले तरी जे काही 4 कंपोनेंट जे काही सांगितले होते ते आपण बघूयात. ओके, सो पहिले अवेअरनेस आणि रेग्युलेशन, अवेअरनेस आणि मॅनेजमेंट. ओके, अवेअरनेस म्हणजे काय? जाणीव. ओके, अवेअरनेस म्हणजे काय? जाणीव आहे. आणि दुसरं काय याच्यामध्ये काय? मॅनेजमेंट आहे, म्हणजे व्यवस्थापन. व्यवस्थापन इथे 2 गोष्टी, एक आहे तुम्ही स्वतः आणि दुसरं काय? तुमच्या आजूबाजूचा समाज. कारण समाजात तुम्हाला काम करायचं आहे. मग स्वतःबद्दलची जाणीव, तुम्ही ते पहिला आहे स्वतः अधिक जाणीव, म्हणजे काय? स्वतःच्या बद्दलची जाणीव. मग कोणती इथे कोणत्या कोणत्या? स्वतःच्या भावनांची जाणीव आणि स्वतःच्या भावनाचे व्यवस्थापन. व्यवस्थापन करेक्ट. समाजाबद्दल अवेअरनेस, बरोबर. सामाजिक जाणीव, जाणीव आणि सामाजिक व्यवस्थापन, ज्याला आपण सोशल स्किल सुद्धा म्हणतो. सामाजिक व्यवस्थापन ज्याला आपण काय करतो? करुणाभाव सुद्धा म्हणतो, एम्पॅथी, करुणाभाव सुद्धा म्हणतो. आणि मित्रांनो, या चौघांची सांगड घालण्यासाठी आपल्याला सगळं करायचं, स्वतःच्या भावनाचं व्यवस्थापन वगैरे, पण यासाठी स्वतःमध्ये काहीतरी करायचं. तर फिफ्थ कंपोनंट, तर पहिला कंपोनंट झाला स्वतःबद्दलची जाणीव. बघा, स्वतः आणि जाणीव, स्वतःबद्दल जाणीव, स्वतःच्या भावनांचं व्यवस्थापन, बरोबर आहे, सामाजिक जाणीव आणि सामाजिक व्यवस्थापन, बरोबर आहे. सामाजिक व्यवस्थापन पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. आणि पाचवा कंपोनंट जो याच्यामध्ये आहे, काही पण करायचं असेल तर पहिले तुम्हाला सेल्फ मोटिवेशन पाहिजे. बरोबर, तो पाचवा कंपोनेंट आहे की तुमचं सेल्फ मोटिवेशन. स्वतःला मोटिवेशन असेल तेव्हा तुम्ही समाजासाठी, स्वतःसाठी वरती पण काही काम करू शकता, समाजासाठी सुद्धा काम करू शकता. तर ओव्हरऑल दिस 5 कंपोनेंट हे काय 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 नाही आपण सगळं बघणार आहोत त्याच्यामध्ये. ओके, सो आपण डिटेलमध्ये बघूयात मित्रांनो. तर आता आपल्याला 5 कंपोनेंट तुम्हाला लक्षात आले. ओके, आणि विद्यार्थी मित्रांनो, आपले जे इथिक्सचे लेक्चर्स आहेत तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहे. आपली आता सुद्धा बॅच चाललेली आहे. आता परीक्षा तर 2 दिवसावरती आहे, तर माझी एक छोटीशी बॅच आहे 500 रुपयावाली. त्यात सगळ्या अशा संकल्पना आम्ही 20 संकल्पना ज्या आहेत त्या एक्सप्लेन केलेल्याच आहेत त्याच्यामध्ये. आणि आता मित्रांनो, येत्या जून मिड पासनं, तर जून मिड पासनं इथिक्स वरती पीवायक्यू संकल्पना आणि केस स्टडीज याची जी काही सिरीज आहे, याचं जे एक टोटल 2 महिन्यांची बॅच मी डिटेलमध्ये घेणार आहे, की त्यातून तुमची पूर्ण पीवायक्यू सहित पूर्ण तयारी करून घेणार आहे. ओके, तर ही 2 महिने चालणार आहे बॅच. जवळपास आपले याच्यामध्ये 40 जे आहेत 40 लेक्चर्स राहणार आहेत, बरोबर आहे. 1.5 तासामध्ये 60 ते 70 तासांमध्ये हा जो पार्ट आहे
तो तुमचा कम्प्लीट केला जाणार आहे. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे सगळे PYQ सुद्धा असेल, 60+ केस स्टडीजचं डिस्कशन आपण घेणार आहोत, सगळ्या संकल्पना आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. तर असं हे पूर्ण हे राहणार आहे स्ट्रक्चर. तर ज्यांना पण असेल तुम्ही मला माझ्या नंबरवरती संपर्क साधू शकता पीडीएम झाल्यानंतर. ओके, 2026 आणि 2027च्या मेन्सच्या तयारीसाठी, इथिक्सच्या तयारीसाठी. आणि ही आपली केस स्टडीजची बॅच आहे मित्रांनो, केस स्टडीज प्लस टर्मोलॉजीज, ही तुम्ही जॉईन करू शकता त्यामध्ये. ओके, हा, मग भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय की स्वतःच्या इतरांच्या भावना ओळखणे. लक्षात घ्या, भावना ओळखणे, वापरणे, समजून घेणे आणि त्याचं व्यवस्थापन करणे. 4 गोष्टी आहेत. काय? ओळखणे, नंतर त्या वापरणे, त्या समजून घेणे आणि काय? त्याचं व्यवस्थापन करणे. ओके, हा, मग इमोशनल इंटेलिजन्सद्वारे भावना सकारात्मक दिशेने वळवल्या, संघर्ष निवारण, आव्हानांना सामोरे जाणे, प्रभावी संवाद, सामाजिक भांडवल निर्मिती व आंतरवैयक्तिक संबंध सुधारतात. ओके, आता बघा, पहिला मुद्दा, त्याच्या 4 शब्द आहे. भावना ओळखणे म्हणजे स्वतःमध्ये व इतरांमध्ये भावना ओळखणे ही पहिली पायरी आहे. मित्रांनो, शब्द सांगितले नसले तरी तो उदास आहे आपल्याला जाणलं पाहिजे. आपण समोरच्याच्या भावना ओळखल्या पाहिजेत, भावना वापरल्या पाहिजेत. ओके, उत्साहासारखे सकारात्मक भावनांचा उपयोग आपण कठीण कामे पूर्ण करण्यासाठी काय त्याचा उपयोग केला पाहिजे. नेक्स्ट, अंडरस्टँडिंग द इमोशन्स. ओके, तिसरी गोष्ट काय? अंडरस्टँडिंग द इमोशन्स. बरोबर आहे. एखादा तुमचा मित्र आहे तर तो समजा प्रिलिम्स मध्ये फेल झाला असेल, तो खूप आहे, तर तुम्ही त्याच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. तुम्ही स्वतःला त्या जागी ठेवून थोडा विचार केला पाहिजे. ओके, आणि त्यानंतर भावनांचं काय केलं पाहिजे? तुम्ही व्यवस्थापन चांगल्या तऱ्हेने केलं पाहिजे. बरोबर आहे, भावनाचं चांगल्या तऱ्हेने व्यवस्थापन केलं पाहिजे. मग आता आपण जर का बघितलं तर आता जसं बघितलं ती ओळखणे, वापरणे, समजून घेणे. बघा, हे तुमचे जे ना 4 गोष्टी याच्यामध्ये आल्या पाहिजेत. ओके, 4 कंपोनंट म्हणत नाहीये. डेफिनेशन काय की भावना ज्यात ओळखणे, वापरणे, समजून घेणे आणि व्यवस्थापन करणे, या 4 बाबी म्हणजेच काय? तुमचं इमोशनल इंटेलिजन्स. कुणाच्या? तुमच्या सुद्धा आणि इतरांच्या सुद्धा. ओके, तुमच्या आणि इतरांच्या सुद्धा. ओके, हा, मग आता आपण जर का बघितलं याच्यामध्ये तर भावनिक बुद्धिमत्तेचे बांधकाम घटक डॅनियल गोल्डमॅन मॉडेल जे आहे. ओके, सो दिस इज अ डॅनियल गोल्डमॅन मॉडेल, ज्याचं बिल्डिंग अप्रोच आहे त्याच्यामध्ये. डॅनियल गोल्डमॅनचं मॉडेल आहे आणि आपण हेच स्टडी करायचं, हेच लिहा पेपरमध्ये जास्तीत जास्त, उगाच जास्त दुसरं काही लिहिण्यापेक्षा, कारण हाच युनिव्हर्सल मॉडेल आहे. यांनी याच्यात कोणत्या कोणत्या सांगितलेलं आहे? सेल्फ अवेअरनेस, सेल्फ मोटिवेशन, सेल्फ रेग्युलेशन, इम्पॅथी, बरोबर आहे, आणि सोशल स्किल्स. तर हे त्यांनी 5 कंपोनंट जे आहेत ते सांगितलेले. इथे तुम्ही मॅनेजमेंट करू शकता. सो सेल्फ मॅनेजमेंट, सोशल मॅनेजमेंट, सोशल अवेअरनेस आणि सोशल मॅनेजमेंट यांनी काय फरक पडणार नाही. ठीक आहे ना, गोष्टी काय सेमच आहेत. असं म्हणतात की प्रशासकीय कामासाठी IQ 20% पाहिजे, आपण EQ किती पाहिजे? 80% पाहिजे. म्हणून EQ, इमोशनल कोशंट, इमोशनल इंटेलिजन्स साठी तर इमोशन्स जास्त महत्वाचे तुमच्या इंटेलिजन्सी पेक्षा. बरोबर आहे. हा, आता IQ चा उपयोग काय? तर्क करणे, विश्लेषण करणे, समस्या सोडवणे. वेळेस EQ चं काय की भावना आणि नातेसंबंध याच्यामध्ये काय करणे? व्यवस्थापन करणे. मग आता मित्रांनो, सगळ्यात पहिलं आहे सेल्फ अवेअरनेस. सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वतःबद्दलची जाणीव. तुम्हाला तुमची जाणीव असते पाहिजे. खुद को खुद की औकात पता होनी चाहिए. ओके, स्वतःबद्दल जाणीव, स्वतःचं सामर्थ्य काय आहे, स्वतःच्या मर्यादा काय आहेत, स्वतःच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला प्रेरणा देतात, तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत, ह्या गोष्टी तुमच्या समजल्या पाहिजेत. बरोबर आहे. हा, वास्तववादी उद्दिष्टे, अभिप्राय स्वीकारण्याची काय तुमची तयारी पाहिजे. तुम्हाला जर का कोणी सांगते, फीडबॅक देते की हे इम्प्रुव्हमेंटची गरज आहे, तर तुमची स्वीकारण्याची काय पाहिजे? तयारी पाहिजे. समज का आपण दबावाला बळी नाही पडलो पाहिजे. बरोबर आहे. हा, जर आपण सामाजिक दबावांना बळी नाही पडलो पाहिजे त्याच्यामध्ये. सो वास्तववादी लक्ष राहिलं पाहिजे, वारंवार येशील, त्यातनं काय मिळणार? प्रेरणा मिळणार तुम्हाला. तर मित्रांनो, जर का आपण बघितलं तर सेल्फ अवेअरनेस, स्वतःबद्दलची जी काही जाणीव आहे, ही आपल्याला नेहमी असली पाहिजे की आपल्या कोणते पण व्यक्ती इफेक्टिव्ह का असतो, कारण त्याला त्याच्या स्ट्रेंथ किंवा त्याच्या विकनेसेस काय त्या माहिती असतात. ओके, इंडियामध्ये आपण जर का बघितलं तर एक बॉलर होता अनिल कुंबले नावाचा. तो त्यांनी पहिले ऍज अन आपली पेस बॉलर म्हणून त्यांनी सुरुवात केली होती, फास्ट बॉलर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पण त्यानंतर त्याला स्वतःबद्दलची जाणीव आली की नाही, जर मी फास्ट बॉलिंग करत राहिलो तर माझ्या खांद्याला त्रास होतोय, तर कदाचित मी काय इतका इफेक्टिव्ह बॉलर राहणार नाही. मग त्याने नंतर स्पिनला सुरुवात केली, आणि स्पिनला सुरुवात केली तर तो आज जगातला, भारतात सर्वात जास्त आजही टेस्ट मधला हायेस्ट विकेट टेकर आहे अनिल कुंबले. तिथे कुठेतरी स्वतःबद्दलची आपल्याला जाणीव जी असते मित्रांनो. अगेन मलाला युसुफजाई, ओके, तिने काय केला? लढा दिला स्वतःबद्दल. नाही, आपण लढलो पाहिजे या मुद्द्यासाठी. ओके, जो फिअर आहे, तर मलाला युसुफजाई स्वतःबद्दलची काय जाणीवचं एक्झाम्पल आहे. ओके, अगेन आपण जर का बघितलं अण्णा हजारे. सो प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्ट्रेंथ जे आहे त्या माहिती असतात, तोच महान व्यक्ती बनतो. ओके, तर इथे जर का आपण बघितलं तर यामुळे काय होतं की अव्यवहारी लक्ष नाही नसतात, त्याच्यामुळे निरुत्साह काय टाळला जातो. ओके, प्रेरणा आणि जबाबदारी. सो प्रेरणा आणि जबाबदारी काय? खरी प्रेरणा जी आहे, नैतिक व कृती दीर्घकालीन तुम्हाला ही गोष्ट काय देते? दीर्घकालीन समाधान देते. बरोबर आहे. हा, त्यामुळे काय होतात तुमचे काय रिलेशन जे आहेत, आंतरिक संबंध आहेत, ते सुधारतात. ओके, हा, लाभ काय होतं? स्वमूल्यांकन होतं,
तुम्ही नेहमी तुमचं मूल्यांकन करत राहता. आपण जेव्हा जेव्हा तुम्ही युपीएससी तुम्ही तयारी करता एमपीएससीची युपीएससीची, तेव्हा स्वतःचं नेहमी डेली आपण मूल्यांकन केलं पाहिजे की आपण किती अभ्यास केला, काय केला. त्यातनं काय होतं तुमची आणखी तुम्हाला काय काय इम्प्रुव्हमेंटची गरज आहे, तुम्ही कोणत्याच्यात पॉझिटिव्ह आहे, कोणत्याच्यात निगेटिव्ह आहे, हे तुम्हाला कळत राहतं त्याच्यामध्ये. बरोबर आहे. इतरांप्रती तुमची संवेदनशीलता आणि सहानुभूती पण काय त्यामुळे वाढते. नेक्स्ट महत्वाचा मुद्दा आहे सेल्फ मोटिवेशन. ओके, हा मी तो 5वा कंपोनंट सांगितलं. हे काही पण करायचं असेल तुम्हाला मित्रांनो, मोटिवेशन लागतं ना. मोटिवेशन काहीच नाही. बरोबर आहे. मोटिवेशन म्हणजे काय की उद्दिष्टासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न. फक्त मोटिवेशन व्हिडिओ बघणे म्हणजे मोटिवेशन नाही. ओके, तुम्ही घेतले आणि रोज व्हिडिओ बघता मग ते चांगलं वाटतं आणि अभ्यासाला असं पुन्हा डाऊन होतोय, त्याला काय अर्थ आहे का? सो इथे जो मोटिवेशनचा आस्पेक्ट आहे माझा, मोटिवेशनचा जो काही कन्सेप्ट आहे मित्रांनो, तर तो कन्सेप्ट कशाच्या संबंधामध्ये आहे? सो इट इज व्हॉट, शिस्त आणि सातत्य, कळशी कन्सिस्टन्सी. बरोबर आहे. लक्षात ठेवा सेल्फ मोटिवेशन मध्ये काय, शिस्त सातत्य हे फार गरजेचं आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. हा, प्रेरणादायी सामग्री हे होऊ शकतं त्याच्यामध्ये. बरोबर आहे. पण हे पूर्ण सफिशियंट नाहीये. नेहमी स्मॉल गोल्स ठेवा. एक फार चांगलं पुस्तक आहे सध्या चाललेलं आहे ॲटॉमिक हॅबिट्स नावाचं. तो म्हणतो दररोज फक्त जास्त हे न ठेवता दररोज फक्त 1% आपल्या याच्यामध्ये काय करा, इम्प्रुव्हमेंट करा. ओके, 1% इम्प्रुव्हमेंट करा. हा, स्वतःचं सेल्फ हे द्या. भूतकाळातले यश आठवा. उद्दिष्टांचं दृष्टीकरण करा. ओके, हा, या गोष्टी ज्या तुम्हाला सेल्फ मोटिवेट करत राहतात. चुका ओळखा, त्यातनं शिकण्याची तयारी करा. देन तुम्हाला प्रत्येकाचं स्वॉट अनालिसिस असले पाहिजे. म्हणजे काय, स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. ओके, तुमचं स्वॉट अनालिसिस जे आहे ते तुम्ही करत राहिला तर तुम्ही स्वतः मोटिवेट होत राहाल त्याच्यामध्ये. तर सेल्फ रिअलायझेशन झाल्यानंतर सेल्फ मोटिवेशन जे आहे ते महत्वाचं आहे. आता तुम्ही मित्रांनो सेल्फ रेग्युलेशन जे म्हटलं, रेग्युलेटर जो आहे तुमचं इमोशन, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. कारण खूप लोक एकदम इमोशन मध्ये हायपर होऊन जातात, मग त्याच्यामध्ये भांडणं झाले की मग एकदम एक्स्ट्रीम लेवलला ते भांडण होतात, ते नंतर कधीही हे होत नाही. तर त्या लोकांनी थोडं स्वतःला सेल्फ रेग्युलेट केलं पाहिजे. बेस्ट एक्झाम्पल जर काय आहे, महात्मा गांधींनी काय, महात्मा गांधी जेव्हा ढकलून टाकले त्याच्यामध्ये, तर तिथं ते शिवाय देत नाही बसले. बरोबर आहे. त्यांनी म्हटलं नाही, आता त्यांनी इमोशनला रेग्युलेट केलं आणि त्या साम्राज्य अगेन्स्ट, त्या वनदेशाच्या अगेन्स्ट त्यांनी पूर्ण काय केला, लढा उभारला त्याच्यामध्ये. गौतम बुद्धांचं फार चांगलं एक्झाम्पल आहे की जेव्हा अंगुलीमाल जो गौतम बुद्धांकडे आला त्याच्या जवळ आला, त्यांना घाबरण्याचा प्रयत्न केला, म्हटलं तुम्हाला मी खाऊन देईल. गौतम बुद्ध काय नाही, करुणे भावाने बघत राहिले आणि हसत राहिले त्याच्याकडे बघून. बरोबर आहे. एकदा कोणती अंगुलीमाची चोरी कोणाची गौतम बुद्ध तोंडाकडे थुकलं होतं त्याच्यामध्ये, तरी आणि नंतर तरी त्यांनी काही ऍक्शन नाही घेतली आणि नंतर तोच त्याचा शिष्य झाला. तर तिथे काय होतं की सेल्फ रेग्युलेशन होतं. गौतम बुद्धांचं, महात्मा गांधींचं हे एक्झाम्पल्स आहेत की स्वतःच्या इमोशनवर, कोणतीही महान व्यक्ती जे असतात ना त्यांचं इमोशनवरती काय नसतो, कंट्रोल असतो, सेल्फ रेग्युलेशन असतो. बरोबर आहे. हा, आवेगांवर त्यांचं काय असतो, नियंत्रण असतो. तो भावनेचा कैदी होत नाही. बरोबर आहे. हा, समाधान वाटतं. ओके, आपल्याला विचारपूर्वक कृती आहे आपली. आवेग आपण जर बघतो आज डेली याच्यामध्ये, तर काय लोकांचं सेल्फ रेग्युलेशन असतं. मग तेव्हा काय होतं, आवेग नियंत्रण काय होतं की काय होतं, रोड रेजच्या ज्या काही स्पर्धा आहे त्याच्यामध्ये. ओके, तर रोड रेजच्या स्पर्धा बघतो समोरचा फास्ट चालतो, हाही चालवतो, मग त्यातनं हे होऊन जातं. कोणी आवेगावर कंट्रोल नाही, कोणाच्या तोंडावर ऍसिड फेकून देतं. बरोबर आहे. हे होतं की नाही त्याच्यामध्ये. हा, तर ह्या जेव्हा कोणत्या पण एक्स्ट्रीम गोष्टी घडतात त्याच्यामध्ये, तर त्या याच्यामध्ये म्हणून त्या टाळण्यामुळे खूप भयंकर परिणाम त्याचे जाणवतात. इव्हन जेव्हा सेल्फ रेग्युलेशन नसेलच तेव्हाच आत्महत्यासारखे, खुणांसारखे लोक जे ते क्राईम्स करतात त्याच्यामध्ये. बरोबर आहे. हा, तर आता इथे मग कोणते सेल्फ रेग्युलेशन मध्ये काय की शिस्त असली पाहिजे, धैर्य आणि संयम असला पाहिजे, तुमचे ते सहिष्णुता भाव असला पाहिजे, प्रोबिट सत्यनिष्ठा असली पाहिजे. ओके, किती प्रेशर असेल तरी तुम्ही नेहमी शांत असलं पाहिजे. ओके, कॅप्टन कूल एक्झाम्पल इज व्हॉट, कॅप्टन कूल. महेंद्रसिंग धोनी, किती स्ट्रेसफुल कंडिशन असेल पण नेहमी कसं राहायचा, शांत राहायचा, एम एस धोनी. ओके, दिस इज एक्झाम्पल ऑफ सेल्फ रेग्युलेशन. ओके, देन एम्पॅथी आपण ऑलरेडी सहानुभूती जो आहे, सो याचं दुसरं नाव काय, एम्पॅथी. सोशल अवेअरनेस आणि सोशल स्किल्स, यालाच आपण म्हणतो सोशल मॅनेजमेंट. बरोबर आहे. हा, मग काय की नेहमी सोशल अवेअरनेस करा. सोशल अवेअरनेस म्हणजे काय, सोशल बद्दल अवेअर असलं पाहिजे. बघा तुम्ही जेव्हा अधिकारी बनता मित्रांनो, तर तेव्हा तुम्ही इथे यशदाला असता किंवा वनामतीला असता, तुमचा पूर्ण महाराष्ट्र दौरा करण्यात येतो. का? कारण आपण सोसायटी बद्दल अवेअरनेस झालो पाहिजे की आपली सोसायटी कशी आहे. जेव्हा महात्मा गांधी भारतामध्ये आले तेव्हा गोपालकृष्ण गोखले त्यांना पहिले काय ऍडवाइस दिला की तू भारत भ्रमण कर, तुला भारत बदलायचा आहे ना तर पहिले भारत भ्रमण कर. तू एक बॅरिस्टर व्यक्ती आहे, आफ्रिकेत आहे, विलायतेत शिकलेला आहे. ओके, सगळ्यात पहिले त्यांच्या गुरुने त्यांना सांगितलं की तुम्ही भारत भ्रमण करा, लोकांचे दुःख आहे ते दुःख समजा.
ओके, तुम्हाला सुद्धा ऍडमिनिस्ट्रेशन असताना फील्ड ट्रेनिंग आहे हे त्याच्यासाठीच देण्यात येतं. सो दॅट इज वॉट की सोशल स्किल तुमच्या ज्या आहेत ते डेव्हलप झाल्या पाहिजेत. ओके, दुसऱ्या पेक्षा जोरात ठेवून भावनिक अवस्था समजली पाहिजे तुम्ही. ओके, यांच्यापासून वेगळी ही गोष्टी अपेक्षा आणि अँटीपॅथीपासून दयाळी संवेदनशील चांगले ओके, तो काय वेळेक्षा तुम्ही चांगले श्रोतेपणा, संयमी, सुलभ, संवेदनशील आणि दयाळू भाव ठेवा. ओके, हा, चांगले निरीक्षक बना. ऑब्झर्वेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेवाभाव, नम्र आणि आदर्शील तुम्ही असले पाहिजे. न्यायनिरपेक्ष, लवकरच न्यायनिरपेक्ष राहिलं पाहिजे तुम्ही. ओके, नेक्स्ट आता हे झालं की दिस इज वॉट सोशल अवेअरनेस आहे. मग आता नेक्स्ट काय, सोशल मॅनेजमेंट. सोशल मॅनेजमेंट तुम्ही चांगले मॅनेजमेंट, नातेसंबंध व्यवस्थापन आणि नेटवर्कची बांधणी करण्याची क्षमता. नेमकं मित्रांनो याचं एक एक्झाम्पल, एक मस्त एक्झाम्पल मला खूप आवडलं होतं. एक सिंपल वाटेल तुम्हाला एक्झाम्पल, पण खूप मला हे वाटलं की एकदा का एपीजे अब्दुल कलाम आणि त्यांचे जे मित्र होते ते सोबत काम करत होते. मी मित्र म्हटलं यार मला लवकर जावं लागेल, कारण काय की मला माझ्या दोन्ही बाळांना मुलांना बाहेर हे आहे. ओके, एक मेला लागला होता ते तिथं. ओके, तर तिथे न्यायचं आहे. ओके, पार्कला वगैरे पकडत नाही, पार्कला न्यायचं आहे. ओके, त्यांना खेळायला, कारण आजच एक दिवस आहे, त्यांना सुट्टी वगैरे आहे, ते बोलले. पण काय झालं की ते कामावर इतका लोड वाढला की ते जे दुसरे सायंटिस्ट होते ते जाऊ शकले नाही. मग तेव्हा नंतर ते घरी 8 वाजता जेव्हा घरी गेले तेव्हा त्यांनी बघितलं, अरे ते त्यांच्या वाईफला म्हणलं मुलं कुठे? ते म्हटले मुलांना तर तुमचे कलाम सर म्हणून आहे तुमचे मित्र, ते म्हटले की त्यांना काम आहे, ते कामात बिझी आहे, तर मी यांना खेळायला घेऊन जातो. मग मित्रा विचार करा की किती त्यांच्यावरती जे आहे मॅनेजमेंट, किती एक रिस्पेक्ट वाढला असेल. आणि ही गोष्ट मग कलामच्या अंडर ते होते, त्यांचे कलिग होते, तर त्यांचा किती रिस्पेक्ट वाढला. त्यामुळे काय होतं की मोटिवेट मिळतं आपल्याला, सगळे एकासोबत काम करतात. दॅट इज नोन एज सोशल स्किल्स. सौरव गांगुली. ओके, सौरव गांगुली इज द बिगेस्ट एक्झाम्पल ऑफ सोशल स्किल्स. आपल्या इंडियामध्ये कॅप्टन्सी काय असते कोणी दाखवलं? सौरव गांगुलीने दाखवलं. नंतर धोनी आले, धोनींनी त्याच्यात पुढे नेलं, पण पहिली स्टेप कोणाची? सौरव गांगुली. 1999 आपल्या भारताच्या क्रिकेट टीमचे 3 मेन इम्पॉर्टंट प्लेयर्स, मोहम्मद अझरुद्दीन जो कर्णधार स्वतः, अजय जडेजा मिडल ऑर्डर सगळ्यात इम्पॉर्टंट बॅट्समन, आणि भारताचा विकेट किपर नयन मुंगिया, तिघांनाही सस्पेंड करण्यात आलं मॅच फिक्सिंग स्कॅम मध्ये. तेव्हा एक नौका खेळाडू ज्यांनी 1996-97 मध्ये जो आहे क्रिकेटला पुन्हा 93-94 मध्ये एकदा आला होता, पण नंतर 96-97 त्यांनी पुन्हा टीम मध्ये आला आणि फक्त 2 वर्षाचा एक्सपिरियन्स होता. त्याच्या बेसिस तरी काय याला कॅप्टन करण्यात आला. आणि सगळे लहान सचिन तेंडुलकर सोडला, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे आणि जवाहरलाल श्रीनाथ हे 2-3 प्लेयर सोडले तर 5-7 नवीन प्लेयरची पुरांची टीम होती. ओके, आणि ते टीम बनवली आणि ते टीमनी फायनल मॅच खेळली. ओके, 2003च्या क्रिकेट वर्ल्ड कपची. सो तेव्हा युवराज सिंग आणि हीच टीम आहे, युवराज सिंग, वीरेंद्र सहवाग, ज्यांनी 2011चा क्रिकेट वर्ल्ड कप सुद्धा जिंकून दिला, जहीर खान. ओके, हे कोणी आहे? सो सौरव गांगुली इज द बिगेस्ट एक्झाम्पल ऑफ दॅट. ओके, लिडरशिप क्वालिटी जी आहे त्यातनं. तर ठीक आहे, मॅनेजमेंट, तर त्यांनी तसं काय केलं होतं? मॅनेजमेंट केलं होतं. ओके, मग हे कशात निर्माण होतं मित्रांनो? प्रभावी संवाद, समावेशकता, कुशल हाताळणी. ओके, सकारात्मक प्रभाव आहे, खुलेपणा आहे, योग्य विनोद करता आला पाहिजे, आपला विश्वासार्हता आहे, आत्मविश्वास आहे, सौम्य व्यक्तिमत्व आहे. तर या अशातनं तुमच्या ज्या काही सोशल स्किल्स आहेत त्या काय झाल्या पाहिजेत मित्रांनो? डेव्हलप झाल्या पाहिजेत. तर मित्रांनो हे 5 कंपोनेंट आहेत. हे 5 कंपोनेंट तुम्ही पेपरमध्ये लिहा. त्याच्यामध्ये आता भावनिक बुद्धिमत्तेचा उपयोग काय, जसं सांगितलं की नातेसंबंध मोठ्या प्रमाणामध्ये तुमचे हे होतात. समजा व्यक्तिगत जीवनामध्ये आपण जर का बघितलं, तुमचे नातेसंबंध जर का स्ट्रॉंग करायचे असेल तर तुमचं काय असलं पाहिजे? इमोशनल इंटेलिजन्स स्ट्रॉंग असलं पाहिजे. ओके, आपण बेस्ट एक्झाम्पल घेऊयात, मनमोहन सिंग. दे आर व्हेरी इंटेलिजंट पर्सन. ओके, मनमोहन सिंग नतमस्तक आहे त्यांच्यावर, बट ऍज अन कारकीर्द त्यांची जर पीएम बघितलं, तुम्ही म्हणा की खूप चांगले निर्णय घेणारे वगैरे होते, पण पीपल्स मध्ये ती भावना त्यांच्याबद्दल किंवा ती रिस्पेक्टची भावना ते निर्माण करू शकले नाही. ओके, ऍज अन पीएम असताना, मी इकॉनॉमिक मिनिस्टर असताना नाही म्हणतोय. ओके, आणि त्याच कारण हे आहे ओके की आज त्यानंतरच्या 3 लोकसभा इलेक्शन झाले तरी त्यांच्या वेळेमध्ये काँग्रेसची इमेज इतक्या मोठ्या प्रमाणात डागाळली गेली की 3 इलेक्शन लोकसभेचे झाले त्याच्यानंतर सुद्धा आज 3 इलेक्शन नंतरही काँग्रेस 100चा सुद्धा आकडा गाठू शकली नाही, ज्या काँग्रेसकडे त्यांच्या कारकिर्दीमध्ये 200+ लोकसभेच्या जागा होत्या. आणि तेच एक्झाम्पल नरेंद्र मोदी इज द बिगेस्ट, एक व्हेरी बेस्ट एक्झाम्पल. ओके, ऑफ व्हॉट? इमोशनल इंटेलिजन्स. करेक्ट नाही की इमोशनल इंटेलिजन्स. सो काय पूर्ण मॅनेज करतात, भारतीय लोकांना सुद्धा त्यांच्या याच्यानुसार पूर्ण हे करतात. बरोबर आहे, कोणी जर क्रिटिसाइज करे काय करे, पण ऍज अ लिडरशिप म्हणून की ही इज अ स्ट्रॉंग इमोशनल इंटेलिजंट पर्सन आहे, जेव्हा ते मन की बात बोलतात वगैरे वगैरे. ओके, सो एक तुम्ही लक्षात येईल की इमोशनल इंटेलिजन्सचा बिगेस्ट एक्झाम्पल आहे. ओके, महात्मा गांधी 1920 जेव्हा कुठलं कम्युनिकेशन नाही, तेव्हा नॉन कॉपरेशन मुवमेंट आणि त्यानंतर सिव्हिल डिसोबिडियंट मुवमेंट मध्ये तो व्यक्ती लाखो लोकांना रस्त्यावरती घेऊन येतो भारतामध्ये, जिथे कुठं कम्युनिकेशनचं माध्यम नसताना. व्हॉट इंडियन दॅट पर्सन इज. आणि बॅरिस्टर व्यक्ती नंतर मग साधे भुका नंगा फकीर म्हणून राहतो आपल्या याच्यामध्ये आणि तसा फिरतो याच्यामध्ये, भारतीय लोकांच्या मनाशी जुळून घेतो. सो दॅट इज व्हॉट महात्मा गांधी इज बिगेस्ट एक्झाम्पल ऑफ इमोशनल इंटेलिजन्स. ओके, हा, मग गोलमनच्या घटकाचा परिणाम काय की स्वतःबद्दलची जाणीव झाली तर लक्षात घ्या, हे फार महत्वाचं आहे. समाधान आपल्याला वाटतो, मन शांती भेटते,
सेल्फ रेग्युलेशन झालं तर आपले नकारात्मक वर्तन जे आहे ते आटोक्यात येतं आपलं. स्वयंप्रेरणा, प्रतिकूलतेवरती काय टीका होतो. सहानुभूती म्हणजे काय, तर त्याच्यामुळे काय होतं, विश्वास आणि काय सहकार्य तुमचं वाढतं. सामाजिक कौशल्य, त्याच्यामुळे काय नेतृत्व आणि नेटवर्किंग डेव्हलप होते. बरोबर आहे. हा, मग इक्यू आणि आयक्यू, तो 80% इक्यू पाहिजे आणि 20% आयक्यू पाहिजे असे नाही, फक्त इक्यू आहे ना आयक्यू काहीच नाही, आयक्यू पण पाहिजे पण 20%. तर आधी बनायचं की आयक्यूच पाहिजे, पण आता म्हणतात की नाही 20% असेल तर इंटेलिजन्स कमी असेल चालेल, पण त्याच्यामध्ये भावनिक बुद्ध्यांक असला पाहिजे. आयक्यू तर्कविषयी नियोजन करतो, भावना नातेसंबंध व्यवस्थापन करतं. बरोबर आहे. सार्वजनिक सेवेत दोन्ही पण आवश्यक आहे. विश्लेषणासाठी आयक्यू आवश्यक आहे आणि अंमलबजावणी आणि पर्सुएशनसाठी इक्यू आवश्यक आहे. पर्सुएशन हा तो पार्ट आहे तुमच्या याच्यामध्ये. ओके. हा, सगळ्यात पहिले मित्रांनो, जर आपल्याला भावनिक बुद्धी शिकायचं असेल, सगळ्यात पहिले स्वतःची इच्छा असली पाहिजे. सेल्फ मोटिवेशन सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून सेल्फ मोटिवेशन असा मधात लिहा आणि त्याच्या बाहेर बाकीचे 4 कंपोनंट लिहा. ओके. हा, अगेन कसं डेव्हलप करणार, अभिप्राय, मानसिक संसाधन यामुळे सुयोग्य हस्तक्षेप होणार. ओके. संवाद प्रधान असलं पाहिजे आणि सामाजिकरणाचा दृष्टिकोन असला पाहिजे. अगेन कुटुंब, शाळा, धर्म, माध्यमे, संस्था आहे, सामाजिकरणाच्या काही संस्था आहेत, त्याच्यातून तुमचा इमोशनल इंटेलिजन्स जे आहे ते डेव्हलप होत राहतं. संघर्ष व्यवस्थापन, संघ कार्य, व्यक्तिगत संकटे, नेतृत्व, दैनंदिन सराव, फक्त जुळून घेणे, यात सतत सुधारणा केली पाहिजे तुम्ही. ईआय लागू करण्याची रणनीती काय काय. ओके. भावनांचे आपल्याला राग आहे, भीती आहे, चिंता आहे, यांची, या ज्या भावना आहेत, ओके, याचं आपण योग्य व्यवस्थापन केलं पाहिजे. अगेन आपली जी काही ऊर्जा आहे, सकारात्मक ऊर्जा आहे आपली जी काही आहे, ती आपण योग्य अवघड काम जे ते सॉल्व्ह करण्यासाठी वापरली पाहिजे. ओके. हा, अगेन ईआय विकसित करण्यास सहाय्य करणे काय, तर तुम्ही लेखन करू शकता. ओके. तुम्ही छंद एखादा जोपासू शकता, तुम्ही क्रिएटिव्हिटी डेव्हलप करू शकता, ध्यान करू शकता, व्यायाम करू शकता. यातनं तुमचं जो इमोशनल इंटेलिजन्स आहे तो डेव्हलप होईल त्यामध्ये. बरोबर आहे. हा, आता भारतीय संदर्भामध्ये आपण जर बघतो की आपण इथे भारतीय संबंधामध्ये जर आपण भागवतगीता जर बघितलं तर भागवतगीतेमध्ये खूपदा तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्सचे एक्झाम्पल्स येतात त्याच्यामध्ये. ओके. भगवान श्रीकृष्ण, द बिगेस्ट एक्झाम्पल ऑफ इमोशनल इंटेलिजन्स अँड द लिडरशिप. ओके. कैकेयी, जेव्हा स्वार्थ भाव जो आहे तो एक्स्ट्रीम लेवलला चालला जातो तेव्हा काय म्हणते, कैकेयीचं आपल्याला एक्झाम्पल आहे. ओके. रामायणामधलं. महाभारतामध्ये जर का आपण गेलो तर दुर्योधन काय आहे, ओके, खूप जास्त आसक्ती एखाद्या गोष्टीप्रती जे आहे की त्याला राज्य हवं होतं. ओके. मग त्यानंतर त्याचं कसं डिग्रेडेशन होतं लाईफचं ते त्याचं एक्झाम्पल आहे. ओके. हा, अगेन प्रशासनात भावनिक बुद्धिमत्ता आणि भारतीय संघ भावनिक बुद्धिमत्ता, तर सैद्धांतिक पार्श्वभूमी प्रशासनाची ते फ्रेडरिक विन्स्टन टेलर यांनी दिलेली आहे. ओके. यांनी वैज्ञानिक व्यवस्थापन सिद्धांताचा जनक मानलं जातं. ओके. हा, तो त्यांनी म्हटलं की वेळ अपव्यय टाळून संस्थेची कार्यक्षमता आपण जास्त वाढवली पाहिजे, छोटे छोटे कामाचे टप्पे केले पाहिजेत. बरोबर आहे. आणि यातनं एक प्रॉपर पोडियम मंच तयार केला पाहिजे आपण, की ज्यांना डिझाईन, साहित्य आणि लाकूड घासणे, भाग जोडे, हे त्यांनी एक स्टेप दिलेले आहेत की कशा प्रकारे आपण इमोशनल इंटेलिजन्स डेव्हलप करू शकतो त्यामध्ये. ओके. हा, भारतीय प्रशासनामध्ये काय की नागरिक केंद्रित सेवा आहे, याच्यावरती काय भावनिक बुद्धिमत्ता आहे. बरोबर आहे. प्रशासन नागरिक यांच्यातला काही विश्वास डेव्हलप झाला पाहिजे. प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा करणं, धैर्य, शिस्त, गुणवैशिष्ट्य आवश्यक आहे. म्हणून भावनिक बुद्धिमत्ता ही आज काय आहे आपली अनिवार्य अट आहे. ओके. हा, आता नागरिक सेवेत भावनिक बुद्धिमत्तेचा उपयोग काय, डायनेमिक गव्हर्नमेंटच्या मॉडेलने आपण समजूया की स्वजाणीव म्हणजे काय. तर अवनीश सरण हे एक IAS अधिकारी आहेत. ओके. हे जेव्हा स्वतः हे होते तर त्यांनी काय केलं की त्यांना माहित होते का, अवनीश सरण हे नाव लक्षात ठेवा, IAS अधिकारी, यांच्याबद्दल सर्च कराल तुम्ही. तर एका ते आदिवासी जिल्ह्यामध्ये ऍज अ कलेक्टर म्हणून पोस्टेड होते आणि तेव्हा त्यांना लक्षात आलं की अरे यार, तिथे आपण काय करतो की कोणाची आरोग्य सेवा आहे त्यासाठी मोठमोठ्या काय नेतो आपण, हे नेतो, गाड्या आहेत, अँब्युलन्सेस नेतो. पण त्यांना जेव्हा लक्षात आलं की अरे इथे रस्तेच नाहीये तर अँब्युलन्स येणार कसल्या, तर त्यांनी बाईक अँब्युलन्स नावाची सुविधा केली की बाईकवर जो पेशंट आहे त्याला घेऊन जा. ओके. आणि ती फार इफेक्टिव्ह राहिली. तर स्वतःमध्ये त्यांना जाणीव आली, ओके, की नाही यार आपण जर हेच देऊ शकत नाही तर आपण असं केलं पाहिजे. सो दॅट इज वॉट सेल्फ जाणीव, सेल्फ अवेअरनेस अबाउट दॅट. देन मोटिवेशन, आर्मस्ट्रॉंग पामे यांनी क्राऊड फंडिंग केलं. ओके. क्राऊड फंडिंग, लोकांकडनं पैसे जमा केले, त्यातनं रस्ता उभारला एका IAS अधिकाऱ्याने, आर्मस्ट्रॉंग पामे. सेल्फ रेग्युलेशन, ओके, स्वनियमन, किती भ्रष्टाचार आपण भ्रष्टाचारापासून काय दूर राहिलं पाहिजे. सहानुभूती काय, तर नागरिकांच्या गरजांवर आधारित उपाय. ओके. सहानुभूती, लोकांच्या काय समस्या आहे त्याच्यावरती आधारित उपाय केला पाहिजे. ओके. हा, सामाजिक कौशल्य, सोशल स्किल्स तुमच्या जे सोशल मॅनेजमेंट कसे आहे, तर कोझीखेडेमध्ये ओके एन प्रशांत म्हणून IAS ऑफिसर आहे. कोझीखेडेमध्ये फेरीवाल्यांचं त्यांनी काय केलं, पुनर्वसन केलं. ओके. अगेन सामाजिक कौशल्य, सोशल स्किल, अगेन याच्यामध्ये तुम्ही सोशल मीडिया एक एक्झाम्पल देऊ शकता. श्रीकांत म्हणून कलेक्टर होते अकोल्याला. ओके. मी शेगावचा आहे, मूळचा जिल्हा बुलढाणा. आमच्याजवळ शेगाव, आमचा जिल्हा बुलढाणा आहे पण आमचं गाव शेगाव अकोले जवळ आहे. तर जी श्रीकांत म्हणून IAS ऑफिसर होते, तर जेव्हा त्यांचा जो ड्रायव्हर होता त्यांचा शेवटचा दिवस होता, बरोबर, त्यांचा शेवटचा दिवस होता रिटायरमेंटचा,
तर तो ड्रायव्हर दिवस त्यांना घ्यायला येतो त्या दिवशी त्याला घ्यायला जी शिकान घे स्वतः ड्राईव्ह करून. ओके, सो दॅट शोट. मग आता या गोष्टीमुळे काय होतं मित्रांनो, या गोष्टीमुळे खूप जास्त आता तो तर रिटायर होणार होतो म्हणून त्यांनी काय तो तर रिटायर तो होणार नाही, पण बाकीची मुलाला किती मोटिवेशन भेटेल त्या गोष्टीमुळे, त्यातून एक बेस्ट हे होईल. ओके, सो आपण जर का बघितलं तर हे जे एक्झाम्पल्स आहेत, ईशी धरण जेव्हा एक एक मेट्रो पूल आहे तो पडला होता त्याच्यामध्ये, तर जबाबदारी घेत त्या व्यक्तीने राजीनामा देऊन दिला होता. लालबहादूर शास्त्री एका रेल्वे ऍक्सिडेंटमध्ये काय दिला होता, राजीनामा देऊन दिला होता. त्यांनी याच्यावर आरोप करत बसले नाहीत त्याच्यामध्ये, जबाबदारी आहे. त्यातनं काय किती मोठं मोटिवेशन त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांना भेटतं त्यामध्ये. ओके, सो दिस इज व्हॉट ऑल अबाउट इतका जो काही पार्ट आहे. हा, प्रशासन हे म्हणतात एकच उपाय टाळता येतो, एकच सगळेजण एकच असं नाहीये, तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी टॅकल केल्या पाहिजेत. निराशा टाळून तुम्हाला काही चिकाटी टाकता येते. आत्मसंयमामुळे भ्रष्टाचाराची शक्यता कमी होते. सन्माननीय, सुलभ आणि समावेशक प्रशासन काय होते, निर्माण होते. ओके, अजय शंकर पांडे हे IAS होते, उदाहरण लक्षात ठेवा. स्वतः कार्यालयात काय करायची, सफाई करायची स्वतः कार्यालयाची. ओके, एम सोमवंशी IAS ऑफिसर आहेत MPचे, कुपोषित होण्यासाठी त्यांनी काय स्वतःचा AC जो आहे तो हस्तांतरण करून टाकला होता त्या रिजन साठी. ओके, सो दिस इज व्हॉट हे. आता अगेन प्रशासकीय उपयोग गोल्डमन मॉडेलचा काय, तो स्वजाणीव काय, जबाबदार निर्णयासाठी महत्वाचा आहे. स्वजाणीव, आपल्याला जाणीव असली पाहिजे गोष्टी. स्वनियमन काय, निष्पक्षतेसाठी. ओके, भ्रष्टाचार टाळण्यासाठी. प्रेरणा काय, संकटात सातत्य राहिलं पाहिजे आपल्याला नेहमी. सहानुभूती काय, नागरिक केंद्रित योजना आपण निर्माण केल्या पाहिजेत. आणि सामाजिक कौशल्य, संघर्ष निवारण आपण केलं पाहिजे. ओके, सो अशा प्रकारे जे आहे इमोशनल इंटेलिजन्स जो आहे तो त्याचा उपयोग आहे आपल्या याच्यामध्ये. ओके, हा, तर EIचा प्रत्यक्ष वापर. तर मित्रांनो इतका जो काही पार्ट आहे तुमचा, मी आणखी थिओरिटिकल पार्ट तुम्हाला देऊन दिला. आणखी एक एक्झाम्पल PYQ आलेलं, त्यात कसं लिहायचं असतं ते एक्झाम्पल येतं की तुम्ही इमोशनल इंटेलिजन्सचा उपयोग कसा करणार किंवा कसा करणार, तुम्ही त्यात कुठेही एक रिअल लाईफ एक्झाम्पल जे आहे ते त्याच्यामध्ये टाकू शकता. किंवा तुम्ही बघितलेलं तर तुम्ही एक्झाम्पल लिहा, सौरव गांगुलीचं लिहा. क्रिकेटचं आणखी दुसरं कुठलं एक्झाम्पल लिहू शकता. बघा 2007, बघा वर्ष 2007, मागील 10 वर्षे ज्या ट्रायोने, त्रिमूर्तींनी अख्खं भारत नव्हे अख्ख्या जगामध्ये आपले बॅटिंगचं प्रभुत्व गाजवलं. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि थर्ड काय, राहुल द्रविड. ओके, हे तीन महत्वाचे फलंदाज संघात नव्हते. एक पोरापारांची टीम गेली 2007च्या वर्ल्ड कप खेळायला. ओके, एक नौखा कप्तान महेंद्रसिंग धोनीच्या अंडर, आणि 2007चा वर्ल्ड कप जिंकून आली, जे त्या ट्रायोला सुद्धा शक्य झालं नव्हतं. 2007 10 वर्ष घालून सुद्धा ज्या पूर्ण क्रिकेट बॅटिंग लाईनअप होती आपली याच्यामधली. ओके, तर त्यांना वर्ल्ड कप जिंकता नाही आला. ती पोरापारांच्या टीमनी T20 वर्ल्ड कप जिंकून आला. सो दॅट इज व्हॉट द इफेक्ट ऑफ व्हॉट इमोशनल इंटेलिजन्स. दॅट इज जस्ट द कॅप्टन्सी ऑफ द MS धोनी. तुम्ही तसे एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये देऊ शकता. ऍडमिनिस्ट्रेशनचे तुम्ही एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये देऊ शकता. तुमच्या जीवनातले एक्झाम्पल्स जे आहेत की तुम्ही कसं इमोशनल इंटेलिजन्स करून एखादा संकट आहे त्याला तुम्ही जे संकट आहे त्याला संधीमध्ये रूपांतरित केलं ते तुम्ही सांगू शकता. लिहू शकता की संकटाचे संधीमध्ये रूपांतर. ओके, रेग्युलेशन्स मध्ये तुम्ही लिहू शकता, सेल्फ रेग्युलेशन्स मध्ये की अति. सो दॅट इज व्हॉट तो आहे ना, अति कोपिता मार्ग जाते लयाला, अति नम्रता प्राप्त होते भयाला, अति कामते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. ओके, नारायण आठवले यांची कविता आहे. ओके, सो ठीक आहे मित्रांनो, खूप तुम्हाला आवडलं असेल लेक्चर. तर ज्यांना पण आपली जी काही आहे आता पण एक दिवस आहे, त्यांना पण करायचं असेल तर ते टर्मिनॉलॉजीज आणि ह्या ज्या आहेत त्या बघू शकतात आपल्या, ते महत्वाच्या आहेत. आणि आपली जी काही जून पासून बॅच आहे त्याची काही इन्क्वायरी असेल तुम्हाला इथिक्सची सुद्धा आणि एसएची, तर ती तुम्ही विचारू शकता. थांबूयात मग. थँक्यू व्हेरी मच.